तर बदलापूर गावचे युवा उद्योजक सन्माननीय प्रज्वलजी खडकबान यांचं या ठिकाणी आगमन झालंय आणि या ठिकाणी जगन्नाथ क्रीडा संकुलाचे ते मॅनेजर देखील आहेत। यावेळेस डाऊन दिले हा बॉल वाईड आहे, अवांतर धाव इथे प्राप्त होईल आणि अवांतर धाब्याने डावाचा श्रेणीचा केला गेलाय। सामना जबरदस्त चालू झालाय। सामना आपण पाहताय, एका बाजूने आपण पाहू शकताय आरसीसी पेठ आणि त्यांना फाईट करत असताना जय ताडोबा कळंब या दोन संघांच्या दरम्यान बिग फाईट मॅच। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालेली आपल्याला पाहायला मिळते। धीरज आणि प्रमोद, धीरज आणि प्रसाद मैदानावरती सुरुवात करत असताना पहिली धाव आलेली आहे। धावफलकावरती अजून एक धाव, दोन धावा एकंदरीत स्कोर कार्ड वरती जोडतायत। सलामीची जोडी मैदानावरती हळूहळू सुरुवात केली आहे। या अगोदरची मॅच आपण पाहिली असेल, अगदी 3 षटकांपर्यंत बॅकफुटला असणारा संघ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय। अर्थातच जय ताडोबा कळंब आणि चौथ्या षटकामध्ये जे कमबॅक केलं, जबरदस्त बॅटिंग केली। या चेंडूवरती मिस टायमिंग स्ट्रोक, चेंडू हवेत, झेलची संधी, झेल टिपला जाईल का आणि पहिला गडी इथं बाद होताना पाहायला मिळेल। पहिला फलंदाज माघारी परततोय, पहिलं पाखरू आझाद। फलंदाज थोडंसं वेगाने मैदानावरती चला आणि आरसीसी पेठच्या कुठल्याही गोलंदाजाने जर विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर बिर्जा ग्रुपच्या माध्यमातून त्यांना 500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी असणार आहे। याची नोंद सर्व गोलंदाजांनी घ्यायची आहे। तर बक्षीस कमवण्याची संधी दे आहे आणि पहिली विकेट देखील आली आहे। हरण्या ग्रुप, आरसीसी पेठ आणि त्यांना फाईट करत असताना जय ताडोबा कळंब या दोन संघांच्या दरम्यान सामना या ठिकाणी चालू झालाय। जय ताडोबा कळंब हा संघ मैदानावरती बॅटिंग करत असताना पहिला झटका लागलाय, फलंदाज बाद होतोय। बॅट्समन प्रसाद माघारी परतलाय। धीरज आणि पंकज ही जोडी मैदानावरती इथून किल्ला लढवताना पाहायला मिळतील। निश्चितच आपण पाहताय जवळ रात्र उलटून चाललेली आहे। मैदानावरती क्रिकेटचा रणसंग्राम, सरपंच ट्रॉफी 2025 मध्ये आपण आहोत। कान्होर गावचं आणि जय हनुमान क्रीडा मंडळ कान्होरचं दर्जेदार आयोजन। फटका चांगला खेळलाय, मैदानावरती आले आक्रमणाला सुरुवात। आडव्या बॅटनं जबरदस्त वार केलाय, सरळ चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर, षटकार। हॅट्रिक साठी बाबू भोईर यांच्याकडनं 555 रुपयाचं पारितोषिक असणार आहे। मैदानावरती हरण्या ग्रुप, आरसीसी पेठ आणि त्यांना फाईट करत असताना जय ताडोबा कळंब या दोन संघांच्या दरम्यान चाललेला हा सामना। मैदानावरती बॅटिंग करण्यासाठी आलेला पंकज पहिल्याच बॉलवरती आडव्या बॅटनं कडा प्रहार, षटकार येतोय। धावफलकावरती आपण पाहताय 8 धावा। सुरुवात दमदार आकर्षक देताना इथं सुरुवात केली आहे। फ्लाइंग स्टार्ट। पंकज साठी हा टाकलेला चेंडू समोर खेळलाय, पुन्हा एकदा सीमारेषेच्या दिशेने फिल्डर त्या ठिकाणी आहे। वाईडिश लॉंग ऑफला चेंडू पकडून फेक होईल, तोपर्यंत इथं एक सिंगल धाव कंप्लीट करतायत। एका धावेची मदत येईल। धावफलकावरती आपण पाहताय स्कोर कार्ड पुढे सरकलंय ते 9 या आकड्यावरती, 9 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। लगातारच्या 3 षटकारांसाठी आपण पाहतोय सन्माननीय संतोषजी राऊत साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी असणार आहे। गोलंदाज साहेबाज, इथं चेंडू पहा, अतिशय वेगवान, जबरदस्त चेंडू। कुठल्याही प्रकारे अंदाज नव्हता, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता। बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क नाही, निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू या ठिकाणी संपन्न होत असताना धीरज साठी टाकलेला हा डॉट। हा डिटर फलंदाज धीरज स्ट्राइक एंड वरती खेळतोय, त्याला साथ देत असताना पंकज मैदानावरती। गोलंदाज साहेबाज, इथं हा फुलटो चेंडू आहे, समोर खेळलाय, एक्स्ट्रा खबरला फिल्डर त्या ठिकाणी आहे, अडवण्याचा प्रयत्न सुंदररित्या अडवलंय। फेक सुद्धा आलीये, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, इथं घातपात घडलाय। दोस्तीत कुस्ती, फलंदाज रनआउट होत असताना लागलेला हा दुसरा झटका। बॅटिंग करते टीम जय ताडोबा कळंब, फलंदाज बाद।
ये कैसा गाना है भाई, कुछ समझ में नहीं आया. इथं विकेट आली आहे. षटक क्रमांक पहिलं संपलंय. पहिल्या षटकाच्या अंतिम धावफलकावरती 10 धावा. बॅटिंग करतायत मैदानाच्या आतमध्ये जय ताडोबा कळंब. फलंदाज 10 धावा इथं धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक पहिलं संपलेलं आहे. दुसऱ्या षटकाची सुरुवात. गोलंदाजी मार्गवरती हरण्या ग्रुप आरसीसी पेठ या संघासाठी बंटी जोशी गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय. वेगवान तेज तरार पेठ संघासाठी. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. पहिलाच बॉल. पहिला चेंडू बाहेरून वाईट बॉल. जास्तीचा बाहेर निघत असताना अवांतरची धाव येते. धावफलकावरती जोडतायत. एका धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरकलं 11 वरती. 11. बॅटिंग करतायत जय ताडोबा कळंब आणि त्यांना फाईट देत असताना आरसीसी पेठ. इथं पहा फ्लिक केलाय. फटका चांगला खेळलाय मात्र लांबी गाठेल का हा प्रश्न आहे. निर्जन स्थळावरती ड्रॉप झाला. त्यानंतर आपण पाहाल तर 2 धावा धावून पळून पूर्ण केल्या. स्कोर कार्ड वरती जोडल्या जातील. धावफलक पुढे सरकेल ते जाऊन पोहोचेल 13 या आकड्यावरती. 13 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक दुसरं चालू असताना गोलंदाजी करतोय बंटी जोशी. रात्री के यात्री हरण्या ग्रुप आरसीसी पेठ या ठिकाणी फटका खेळलाय. वाईड स्लॉंग ऑफला फिल्डर त्या ठिकाणी चेंडूला गॅदर करून फेक करेल. तोपर्यंत इथे एक सिंगल धाव कंप्लीट करतायत. पुन्हा एकदा एका धावेची मदत येईल. एक धाव दुहेरी धाव धावफलकावरती जोडतायत. थेंबे थेंबे तळे साचे बूंद बूंद से सागर भरताय. स्कोर कार्ड पुढे सरकत असताना 14 वरती. दुसऱ्या षटकात आपण आहोत. बंटी जोशी गोलंदाजी करतोय. स्ट्राइक एंड वरती बॅट्समन तयार. लेफ्ट हँडेड पंकज स्ट्राइक एंड वरती तयार होतोय. इथं आडव्या बॅटनं खेळलाय. फटका चांगला आहे. पंकजचा काम कडक आहे भाऊ. आडव्या बॅटचा तडाखा. डावखुऱ्या हाताचा फलंदाज पंकज ऑन फायर. सिक्सर. जय ताडोबा कळंब हा संघ मैदानावरती आक्रमक खेळ मैदानावर पेश करत असताना शांतीत क्रांती करणार ही टीम मैदानावरती. जय ताडोबा कळंब बॅटिंग करत असताना पंकजला आपण पाहताय. त्याच्या बॅटमधून आलेला हा दुसरा षटकार. स्कोर कार्ड पुढे सरकत असताना जाऊन पोहोचलं ते तब्बल 20 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. बंटी जोशी सारखा मातब्बर गोलंदाजी मार्कवरती असताना त्याच्या विरोधात आक्रमक भूमिका त्यानं स्वीकारली आहे. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. मैदानाच्या आतमध्ये आक्रमक भूमिका स्वीकारली आहे. षटकार ठोकलाय. बॅटिंग करत असताना मैदानावरती पंकजला आपण पाहताय. जय ताडोबा कळंब या संघासाठी दुसरं षटक चालू आहे. धावफलकावरती 20 धावा. गोलंदाज बंटी जोशी गोलंदाजी करतोय. मॅच बॉल आलेला आहे. दुसरं षटक आणि या दुसऱ्या षटकामध्ये आपण आहोत. धावफलक पुढे सरकवायला सुरुवात केली. तुफान गोलंदाजी अटॅक असणारी टीम आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. रात्री के यात्री हरण्या ग्रुप आरसीसी पेठ. बंटी जोशी वेगवान तेज तरार. भन्नाट वेगानं टाकलेला हा चेंडू मात्र गती इथं दुश्मन होत असताना विकेट किपर बीट. मागचे दोन्ही फिल्डर बीट आणि सरळ चेंडू लॉंग स्टॉप एंडला सीमारेषेच्या बाहेर. 22चा इशारा. चौकार. मेहनतीमध्ये जास्त फायदा. निश्चितच मैदानावरती बॅटिंग करत असताना पंकजला आपण पाहताय. जय ताडोबा कळंब संघासाठी हा सुद्धा सुंदर चेंडू. खोलवर टप्पा. यॉर्कर लेंथ सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना हा चेंडू सुद्धा डॉट येतोय. निश्चित या अगोदरच्या चेंडूवरती सुद्धा धाव यायला नको होती. मात्र विकेट किपरला बीट करून चेंडू 4 धावांसाठी गेला आणि त्या 4 धावा धावफलकावरती ऍड केल्या जात आहेत.
स्कोअर कार्डवरती एकंदरीत आपण पाहिलं तर 24 धावा. दुसरं षटक चालू आहे. बंटी जोशी गोलंदाजी करतोय. बॅटिंग करत असताना स्ट्राईक एंडवरती पंकज. षटकातला हा शेवटचा चेंडू इथं पार पडतोय. टाकलाय, फटका खेचलाय या सीमारेषेच्या दिशेनं वाईडिश लॉंग ऑनला. फिल्डर त्या ठिकाणी आहे. चेंडूला पकडून फेक करतोय. इथं सिंगल, एकच धावेवरती संतुष्ट राहावं लागेल. 2 षटकांचा खेळ इथं संपलेला आहे. 2 षटकं संपलेली. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 12.5 ची सरासरी राखली आहे. स्कोअर कार्डवरती आहेत 25 धावा. बॅटिंग करतायत जय ताडोबा कळंब. मित्रांनो, ज्या शेकोट्या आपण लावलेल्या आहेत त्या शेकोट्या विझवा. नक्की थंडी आहे, मात्र मैदानाच्या जवळ या. इथं गारवा तुम्हाला जाणवणार नाही. मॅच गरम आहे. शेकोट्या लावू नका. चारी बाजूला मैदान मोकळं आहे. कुठं जर वनवा बिनवा लागला तर इथं त्रास होईल. काळजी घ्या. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. पहिलाच बॉल फटका खेचलाय त्या ठिकाणी. जबरदस्तरित्या एक सिंगल धाव कंप्लीट करतायत. एक धाव येईल, धावफलकावरती जोडली जाईल. स्कोअर कार्ड वरती जर आपण पाहिलं तर 26 धावा, 26. तिसऱ्या षटकाला सुरुवात. गोलंदाजीसाठी जिशान आलाय. तिसऱ्या षटकाची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती. हरण्या ग्रुप RCC पेठ मैदानाच्या आतमध्ये. रात्रीसाठी प्रसिद्ध असणारा हा संघ मैदानावरती. नाईट फॉर्मॅटचा किंग. तर दुसऱ्या बाजूने आपण पाहताय जय ताडोबा कळंब. एव्हरग्रीन टीम आहे. जायंट किलर. इथं पहा फटका फसलाय. झेलची संधी. कमबॅकला सुरुवात झाली आहे. बॅटची एज आणि त्यानंतर पकडलेला झेल. फलंदाज माघारी परतत असताना लागलाय झटका. बॅट्समन स्वप्नील बनसोडे बाद. नंबर नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. रात्र उलटून चालली आहे तरी सुद्धा प्रेक्षक राजा प्रचंड प्रेम करत असणारी ही स्पर्धा मैदानावरती. अर्थातच भारत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या कॉलेजचं हे मैदान अतिशय सुसज्ज आणि सुंदर ही क्रीडा नगरी. अरुणदादा राऊत लाडके सरपंच यांच्या स्वप्नातून साकार होत असलेला हा संपूर्ण सोहळा आपण पाहताय. जय हनुमान क्रीडा मंडळ कानोर यांचं हे दर्जेदार दमदार आयोजनाची शेवटची रात्र या ठिकाणी पार पडत असताना सुंदर खेळीमेळीच्या वातावरणामध्ये चाललेला हा क्रिकेटचा रणसंग्राम. गोलंदाज जिशान गोलंदाजी करतोय. डॉट फेकलाय. इथं हा चेंडू इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न होता. निश्चितच बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क नाही. निर्धाव स्वरूपात चेंडू संपन्न होत असताना गोलंदाज जिशान गोलंदाजीसाठी आलाय. अनुभवी गोलंदाज, भरपूर वर्षांचा अनुभव आणि हा अनुभव मैदानात वापरत असताना जिशान आपण पाहताय. फलंदाज योगेशसाठी टाकलेला हा चेंडू. इथं मिस टायमिंग. झेलची सुवर्ण संधी. स्क्वेअर लेग बाउंड्रीवरती फराजनं एक सुंदर झेल टिपलाय. फलंदाज माघारी परतत असताना लागलाय अजून एक झटका. बॅटिंग करणाऱ्या टीम जय ताडोबा कळंब या टीमला बॅट्समन आउट. सरपंच ट्रॉफी, सरपंच चषक 2025 शेवटची रात्र आहे आणि या शेवटच्या रात्रीचा हा
थरार आपण पाहत आहे. आजच्या रात्रीमध्ये आपल्याला एकाहून एक दर्जेदार खेळाडू, एकाहून एक दर्जेदार संघ खेळताना पाहायला मिळत आहेत. निश्चितच नॉकआउटचा थरार आपण पाहत आहे. त्यानंतर सेमीफायनल, फायनल. आजची रात्र भरपूर मजा. इथं चेंडू पहा, चेंडू मागे अडवला, मात्र डायरेक्ट हिटची गरज होती का प्रश्न विचारला जाईल. 2 धावा इथं कंप्लीट केल्या जातील. स्कोर कार्ड वरती ऍड होत आहेत. धावफलक 28. पहिलाच बॉल, फटका चांगला खेळलाय, सरळ निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. सुरुवात दमदार झाली या षटकाची. षटकार शेवटच्या षटकाला सुरुवात झाली आहे. जतीन गोलंदाजी मार्कवरती. सुरुवात दमदार झाली आहे. षटकार येतोय. 6 धावांची मदत धावफलकाला केली जात आहे. 34 धावा स्कोर कार्ड वरती. 34. फायटिंग टोटल कडे वाटचाल चालू आहे. इथं फसलाय फटका. जेलची संधी आणि चांगल्या पद्धतीने जजमेंट पाहायला मिळालंय. मोठी विकेट मिळाली आहे. बंटी जोशीनं टिपलाय झेल. संपलाय पंकजचा खेळ. महत्वाची विकेट या ठिकाणी आलेली बाद होतोय पंकज आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी अक्षय बदे मैदानाच्या आतमध्ये येतोय. शेवटच्या षटकात आपण आहोत. उर्वरित 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल करत असताना अक्षय बदे अर्थातच अक्कू मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडू त्याला फेस करायचे आहेत. संघाला सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल करून द्यायची आहे. स्कोर कार्ड वरती जर आपण पाहिलं तर 34 धावा या ठिकाणी आहेत. किती जास्तीत जास्त धावा बनवल्या जातील. अक्कू फटका खेचलाय त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. निश्चितच लॉंग ऑफचा फिल्डर चेंडूवरती येतोय. चेंडूला पकडून फेक झालीये. अंपायर डिसिजन आउट. रनआउटच्या स्वरूपात लागलेला हा झटका. फलंदाज माघारी. पस्तीस धावा धावफलकावरती आहेत. 35 ऑन द बोर्ड. शेवटचा अंतिम षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना आजच्या रात्रीमध्ये डॉन कोण आहे हे नक्कीच समजेल. कारण मेगा फायनलची रात्र आहे. सकाळ जरी उजाडली तरी मित्रांनो फायनल होणार आहे. काळजी करू नका. या ठिकाणी सामना चालू आहे. आपण पाहताय एका बाजूने हरण्या ग्रुप आरसीसी पेठ आणि त्यांना फाईट करत असताना जय ताडोबा कळंब या दोन संघांच्या दरम्यान चाललेली मॅच. फलंदाज
संदेश. संदेशचा हा फटका आपण पाहत आहे. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. बॅटवरती व्यवस्थित आला नाही. सिंगल कंप्लीट. थ्रो आली. निश्चितच गॅदर करत असताना थोडीशी हालचाल झाली होती, चलबिचल झाली होती, मात्र लगेच कव्हरअप आलं, बॅकअप आलं, चेंडूला गॅदर केलं आणि एकच धावेवरती समाप्त केलं. शेवटच्या षटकात आपण आहोत. धावफलकावरती आहे 36 धावा. गोलंदाज गोलंदाजी करत असताना आपण पाहत आहे जतीन. शेवटच्या षटकाची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती दिली आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता, त्यानंतर त्यानं चांगलं कमबॅक केलंय. जतीनचा हा चेंडू इथं सुद्धा मिसटायमिंग स्ट्रोक, झेलची संधी. फिल्डर आहे चेंडूच्या खाली, झेल टिपला जाईल, माघारी पाठवलं जाईल. फलंदाज बाद होतोय. जय ताडोबा कळंब या संघाला लागलेला अजून एक झटका. बॅट्समन तन्मय गव्हाण. डीजेची सुमधुर साथ आम्हाला लाभतीये. त्याचबरोबर अतिशय चांगलं संगीत संयोजन, रात्रीच्या वेळेला प्रेक्षकांचं मनोरंजन. डीजे प्रतीकच्या माध्यमातून अतिशय सुंदर साथ आम्हाला लाभतीये. या ठिकाणी एक सिंगल धाव आलेली आहे. धावफलकावरती ऍड केली जाईल. स्कोर कार्ड वरती जोडतायत. धावफलक पुढे सरकेल ते एका धावेनं जाऊन पोहोचेल ते 37 या धावसंख्येवरती. 4 षटकांचा पूर्वार्ध या ठिकाणी
38 धावांचं लक्ष आहे. या ठिकाणी सलामीची जोडी मैदानावरती बॅटिंग करण्यासाठी उतरलेली आहे. हरण्या ग्रुप आरसीसी पेठ या संघासाठी सोहेल आणि तन्वीर पहिलाच बॉल निश्चितच खेळून काढलाय सीमारेषेच्या दिशेनं. त्या ठिकाणी फिल्डर आहे, चेंडूला पकडून फेक करेल तोपर्यंत इथे एक सिंगल धाव कंप्लीट करतायत. 38 धावांचं लक्ष आहे मैदानावरती. एका बाजूने तुफान गोलंदाजी अटॅक असणारी टीम मैदानावर जय ताडोबा कळंब आणि त्यांच्या विरोधात दोन हात करत असताना रात्री के यात्री आरसीसी पेठ या दोन संघांच्या दरम्यान सामना या ठिकाणी चालू आहे. बनवायचे आहेत 38 धावा. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली आहे. गोलंदाज पंकज गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राइक वरती तन्वीर समोर खेळण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी एक सिंगल धाव कंप्लीट होईल का? धोक्याची सिंगल या ठिकाणी कंप्लीट केलेली आहे. एका धावेची मदत स्कोर कार्डला करतायत. धावफलक पुढे सरकेल ते 2 या आकड्यावरती. बिनबाद 2. शांत संयमी सुरुवात करतायत सोहेल आणि तन्वीर. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये निश्चितच सलामी देत असताना आरसीसी पेठ या संघासाठी हरण्या ग्रुप आरसीसी पेठ आणि त्यांना फाईट करतायत जय ताडोबा कळंब. इथं चांगला चेंडू अपील करतायत. मोठी अपील, लाऊड अपील. पंच तटस्थ भूमिकेत पाहायला मिळत आहेत. कुठल्याही प्रकारे दबाव न घेता हा निर्णय त्यांनी दिलाय. नॉट आउट. डॉट येतोय. चांगला चेंडू. गोलंदाज पंकजचं कौतुक केलं जाईल. चांगल्या दर्जाचं क्रिकेट या अगोदरच्या मॅच मध्ये दोन्ही संघांनी खेळलंय आणि निश्चितच एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. हरण्या ग्रुप आरसीसी पेठ आणि त्यांच्या विरोधात मैदानावरती जय ताडोबा कळंब. इथं वरपी चेंडू फटका खेचलाय खरा. लांबी गाठलीये का हा प्रश्न आहे. चेंडू हवेत. जेलची सुवर्ण संधी आणि या संधीचं सोनं केलंय. मैदानावरती लागलेला पहिला झटका रात्री के यात्री हरण्या ग्रुप आरसीसी पेठ या टीमला. फलंदाज माघारी परततोय. सोहेलचा खेळ संपला. सोडून तंबूच्या आश्रयाला जाऊन विसावलाय. फलंदाज माघारी परततोय सोहेल. त्याची जागा भरून काढण्यासाठी बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. नमित पगडे मैदानाच्या आतमध्ये आलाय. निश्चितच स्टार खेळाडू आहेत. एकाहून एक चांगल्या दर्जाचे प्लेयर्स तुम्हाला पाहायला मिळतील. नमित पगडे स्ट्राइक वरती खोलवर टप्प्याचा चेंडू समोर खेळण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी 30 यार्डमध्ये चेंडूला स्टॉप दिलाय. एक सिंगल धाव कंप्लीट करतायत. एका धावेची मदत येईल. धावफलकावरती ऍड केले जाईल. स्कोर कार्ड 3 या आकड्यावरती. षटक क्रमांक पहिलं चालू असताना गोलंदाजी करतोय पंकज. अतिशय चांगली सुरुवात आपल्या संघासाठी देत असताना दर्जेदार चिवट खेळ मैदानाच्या आत जर कोणी दाखवला असेल तर जय ताडोबा कळंब या टीमनं दाखवलाय. पहिलीच मॅच आम्ही त्यांची पाहिली. अतिशय चांगला खेळ राहणालच्या विरोधात दाखवला. बॅकफुटला होते. त्यानंतर निश्चितच चांगला खेळ दाखवून फ्रंटफुटला आले. इथं फटका चांगला आहे. जबरदस्त आक्रमक प्रहार. चेंडू होतोय सीमापार.
षटक संपलेला आहे। बॅटिंग करत असताना मैदानावरती हरण्या ग्रुप आरसीसी पेठ संघाची धावा संख्या 7 या आकडावरती पोहोचायचं मित्रांनो आपल्याला 38 या मॅजिक फिगर पर्यंत। 4 षटकांचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल उत्तरार्धामध्ये। त्यापैकी पहिलं षटक संपलंय, धावफलकावरती जोडल्यात 7 धावा। षटक क्रमांक 2 ला सुरुवात। स्ट्राइक एंड वरती बॅट्समन तयार नमित पगडे। षटकाचा पहिलाच बॉल, कदाचित एज होती का हा प्रश्न आहे। डबल साऊंड या ठिकाणी ऐकायला मिळाला, निश्चितच एज असेल तर धोक्याची घंटा होऊ शकते। नमित पगडे जो मैदानाच्या आतमध्ये आलाय, स्टार खेळाडू आहे, निश्चितच त्याला जीवनदान मिळालंय। या जीवनदानाचा फायदा तो उचलेल का हा प्रश्न आहे। गोलंदाज गोलंदाजी करत असताना योगेश, षटक क्रमांक 2 ची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती। पहिला बॉल डॉट फेकलाय, इथं पाहिलं जाईल, चेक केलं जाईल, दिशा पाहिली जाईल, गुणवत्ता पाहिली जाईल आणि वाईड घोषित केलं जातंय। अवांतरची धाव येते, धावफलकावरती ऍड केली जाईल। स्कोर कार्ड पुढे सरकताना पाहायला मिळेल ते 8 या आकड्यावरती। पहिल्या षटकामध्ये 7 धावा होत्या। षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली, पहिला डॉट, त्यानंतर या चेंडूवरती एक अवांतरची धाव येते, धावफलकावरती आहेत 8 धावा। गोलंदाज योगेश, स्ट्राइक वरती नमित, समोर खेळलाय, फटका चांगला आहे, फिल्डर त्या ठिकाणी कोणी नाही, खाली क्षेत्र निवडलं, दणदण करत चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, सामना जिवंत करणारा फटका, चौकार। निश्चितच त्याला नाचावचं वाटत असतं। चौकार आलाय, कॉन्फिडन्स वाढलाय। स्ट्राइक एंड वरती नमित पगडे, इथं लगेच कमबॅक, तुर्तास लगेचच उत्तर देण्यासाठी तयार असणारा गोलंदाज। गोलंदाजी करत असताना योगेशला आपण पाहत आहे। षटक क्रमांक 2 चालू आहे, चौकार आला, त्यानंतर लगेच उत्तर देत असताना तू शेर आहेस तर मी 1.25 शेर, डॉट फेकलाय। नमित साठी टाकलेला हा चेंडू समोर खेळलाय, पुन्हा एकदा त्या ठिकाणी लॉंग ऑफ वरती फिल्डर आहे, इथं चांगली फिल्डिंग आणि दरम्यान आपण पाहाल तर एकच धावेवरती संतुष्ट राहावं लागेल। चांगली पॅक साईट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे। एकाच वयोगटातील सर्व हे तरुण मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत। जय ताडोबा कळंब त्यांना फाईट देत असताना समोरून आपण पाहत आहे हरण्या ग्रुप आरसीसी पेठ या दोन संघांच्या दरम्यान बिग फाईट मुकाबला मैदानावरती चालू आहे। योगेशचा हा चेंडू या ठिकाणी फुलटोज आहे, त्या ठिकाणी खेळलेला फटका, फिल्डर आहे, हवेत उंच उडी मारत असताना चेंडूला अडवलंय। संघासाठी 2 धावा या ठिकाणी वाचवल्या, चांगली फिल्डिंग, निश्चितच 2 धावा इथं वाचवत असताना पाहायला मिळाला। चेंडूला सांगायला सुरुवात केली आहे योगेश, पुन्हा एकदा येतोय योगेशचा हा चेंडू, आता मात्र चूक केली, या चुकीला माफी नाही, वाट पाहत होता, फुलटो चेंडू मिळाला आणि सरळ सीमारेषेच्या दर्शनाला पाठवलाय, हवाई हल्ला, षटकार। आहे धावफलकावरती पाहायला मिळत आहेत 21 धावा। आता समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल 12 चेंडू आणि 17 धावांचं समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल। 17 का खतरा, 17चा खतरा कुठल्या संघावरती इथून ओढावेल। 12 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता। मैदानावरती बॅटिंग करतायत हरण्या ग्रुप आरसीसी पेठ आणि त्यांच्या विरोधात जय ताडोबा कळंब। या दोन संघांच्या दरम्यान चाललेली मॅच मैदानावरती अतिशय चांगला सामना, झुंजत असताना, कष्ट जिद्द चिकाटी दाखवत असताना तन्वीर मैदानावरती खेळतोय आणि त्याला साथ देत असताना बॅट्समन नमित, हे दोन फलंदाज इथं संघर्ष करतायत। 12 चेंडू 17चं समीकरण। हे षटक चांगलं येणं गरजेचं आहे, हे षटक चांगलं येणं गरजेचं आहे। या षटकामध्ये चांगली गोलंदाजी होणं गरजेचं आहे जय ताडोबा कळंब या संघासाठी। 2 षटकांचा खेळ संपलेला आहे। स्कोर कार्ड वरती आपण पाहिलं तर एकंदरीत 21 धावा। गोलंदाज अक्कू येतोय,
जबाबदारी त्याच्या खांद्यावरती दिली आहे. तिसऱ्या षटकाला सुरुवात. फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल ऑफ साइडला शपल होऊन खेळलाय. शॉट फाईन लेग वरती सुंदर फिल्डिंग. चेंडूला स्टॉप केलंय. एक सिंगल धावेवरती इथं संतुष्ट राहावं लागेल. एका धावेची मदत येते धावफलकावरती. 22 धावा बॅटिंग करत असताना टीम आरसीसी पेठ हा संघ मैदानावरती 38 धावांचा पाठलाग करतोय. रात्रीची वेळ आहे. निश्चितच थंडगार हवा मैदानावरती वाहताना पाहायला मिळते. थंडगार वातावरण आणि या थंडगार वातावरणामध्ये चाललेला हा गरमागरम मुकाबला. बनवायचे आहेत 38 धावा. तिसरं षटक या ठिकाणी चालू आहे. 12 चेंडू 17चं समीकरण होतं. इथं समीकरण बदललेलं आहे. 11 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. 11 चेंडू 16 धावा. स्ट्राईक वरती हार्ड हिटर फलंदाज ज्यानं जबाबदारी स्वीकारली आहे मॅच जिंकवण्याची. तन्वीर सलामीचा फलंदाज मैदानावरती स्ट्राईक एंड वरती खेळताना पाहायला मिळेल. गोलंदाजी करत असताना अक्कू त्याला मात्र इथून संघासाठी चांगली कामगिरी करण्याची जिम्मेदारी. ही जिम्मेदारी स्वीकारेल का? काय जबरदस्त क्वालिटीचा बाउन्सर पाहायला मिळाला. अतिशय वेगानं सरळ निघून जातोय. बाउन्सर स्वरूपाचा चेंडू कुठल्याही प्रकारे बॅट वरती आला नाही. निर्धाव स्वरूपात संपन्न होत असताना फेकलेला हा डॉट. सुंदर गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर सिंगल, त्यानंतर डॉट. अक्कू अगदी इथं पहा निश्चितच विकेट येते. महत्वाची विकेट, ज्या विकेटची गरज होती. सामना दोलायमान अवस्थेत आणणारी ही विकेट. फलंदाज माघारी परतत असताना 1 मोर विकेट डाऊन. लागलेला दुसरा झटका आरसीसी पेठला. गुलाबी थंडी आणि या गुलाबी थंडीमध्ये क्रिकेटचा चाललेला हा रणसंग्राम. इथं विकेट आलेली आहे. फलंदाज माघारी परतलाय. महत्वाचा बॅट्समन बाद होताना पाहायला मिळालाय. नमित माघारी परतत असताना इथं पहा फटका खेचलाय. थर्ड मॅनला बीट करत असताना फटका जबरदस्त. अगदी फलंदाज मैदानावरती खेळतोय. अगदी कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट. जबरदस्त प्रहार चेंडू सीमा. बारा वाजून गेले तरी सुद्धा आज घरी जाता येणार नाही. कारण आज मेगा फायनलची रात्र आहे. मॅच पुरी केल्याशिवाय आपल्याला जाता येणार नाही. इथं मिस टायमिंग स्ट्रोक. एक तेरी तो एक मेरी. बारी बारी सबकी बारी. पहिली तुम्हारी अब हमारी. गोलंदाजाने घेतली विकेट. फलंदाज माघारी परतत असताना वाघाची शिकार. तन्वीर गॉन. अशी गाणी चालतील. फक्त ती वाजले की 12 जाऊ द्या ना घरी आज चालणार नाही. इथं विकेट आलेली आहे. धावफलकावरती आपण पाहताय स्वल्पविराम लागलाय. स्कोर कार्ड वरती आहेत त्या 26 धावा. बनवायच्या आहेत 38 धावा. अजूनही आपण इथून पाहिलं तर 7-12चं समीकरण. इथं पहा मिस टायमिंग स्ट्रोक. झेलची संधी आलेली आहे आणि हा झेल टिपल्यानंतर पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक केलंय. जय ताडोबा कळंब हा जबरदस्त संघ मैदानावरती खेळतोय. आज कामगिरी पार पाडत असताना जायंट किलरची भूमिका. फलंदाज बाद.
चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. कुठला संघ इथून सामना जिंकेल, पुढच्या फेरीमध्ये धडक मारेल आणि कुठला संघ इथून परास्त होईल, काठीनं घोगडं घेऊन कडेकडेने निघावं लागेल. 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. मॅच गरम झालीये. मॅच अतिशय रोमहर्षक वळणावरती येऊन ठेपलेली आहे. चला स्पीडअप करा, वेळेची काळजी घ्या मित्रांनो. जवळ पाठ होत चाललेली आहे. सकाळी सूर्य जर उजाडला, सूर्यदेवता जर आली तर या ठिकाणी निश्चितच आपल्या सर्वांना त्रास होईल. 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. सामना आपण पाहत आहे हरण्या ग्रुप आरसीसी पेठ आणि त्यांना फाईट करत असताना जय ताडोबा कळंब या दोन संघांच्या दरम्यान चाललेला महामुकाबला मैदानावरती. सामना जिंकणं गरजेचं आहे. महत्वाची मॅच आहे, सर्वांना ठाऊक आहे. डू ऑर डायच्या मॅचेस असतात. निश्चितच करो या मरोची स्थिती. मैदानाच्या आतमध्ये 6 बॉल 12 ची गरज. गोलंदाजी करण्यासाठी संदेशच्या खांद्यावर जबाबदारी. पहिलाच बॉल ऑफस्टिकच्या बाहेर, वाईड बॉलचा इशारा येतोय. पहिल्या चेंडूवरती चुकीच्या पद्धतीने टाकलेला हा चेंडू वाईड बॉल. एका धावेची मदत येते. धावफलकावरती आपण पाहाल तर 27 धावा. 6 चेंडू आणि बनवायच्या आहेत त्या 11 धावा. 6 चेंडू 11 धावा. लास्ट 6 बॉल रिमेनिंग अँड रिक्वायर्ड 11 रन्स टू विन. इथं पहा फुलर लेनचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळलाय. फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. जीवाची पर्वा न करता जीवाच्या आकांतानं फिल्डिंग पाहायला मिळतीये. जिद्द चिकाटी मैदानाच्या आतमध्ये कष्ट दाखवत असताना भगवा रंग परिधान केलेला आहे आणि या भगव्याची जाण राखत असताना मैदानावरती जय ताडोबा कळंब. इथं 2 धावा आलेल्या आहेत. 2 धावा धावफलकावरती जोडतायत. स्कोर कार्ड पुढे सरकलं जाऊन पोहोचलं ते 29 वरती. 38 मॅजिक फिगर गाठायची आहे. इथं चांगला चेंडू, इथं दर्जेदार चेंडू पाहायला मिळाला. प्रचंड वेग, अगदी समोर पिच केलं आणि राईज होत सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना डॉट फेकलाय. स्ट्राइक एंड वरती बॅट्समन बंटी जोशी, ज्याच्या खांद्यावरती जबाबदारी, जिम्मेदारी. संघाचा तारणहार खेळाडू आहे, मोरक्या खेळाडू, मोठी जबाबदारी. संदेशचा हा चेंडू अप्रतिमरित्या अगदी यष्टांच्या जवळ गेला आणि त्यानंतर आडव्या बॅटचा कडाक्याचा वार केलाय. चेंडू सरळ निघून गेलाय सीमारेषेच्या पल्ल्याआड. षटकार. ओके सर. तीन धावांची आवश्यकता. बंटी जोशीनं सामन्यातली हवा काढण्याचं काम केलंय. या चेंडूवरती आडव्या बॅटनं खेळलाय. फटका चांगला, जबरदस्त प्रहार. त्या ठिकाणी आडवत असताना कुठल्याही प्रकारे चेंडू आडला नाही. सरळ निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. बंटी जोशीचा वार. चेंडू सीमा पार. विजयी.